सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे लग्न कार्य पूर्ण करून आपल्या घरी जाणाऱ्या वऱ्हाडींच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली असून या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास क्रुझर MH18W6226 हे वाहन वऱ्हाडींना घेऊन शिरडाणेहून तामसवाडीच्या दिशेने निघाले होते। तामसवाडीला लग्न कार्य आवरून सर्व वऱ्हाडी घराकडे निघाले असता त्यांच्या वाहनाला अक्कलपाटाजवळ हा भीषण अपघात झालाय। समोरून हेलकावे खात येणाऱ्या एका वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रुझर गाडी ही उलटली आहे। यात 3 जण जागीच ठार तर 1 जण उपचारादरम्यान दगावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। तर या भीषण अपघातात 12हून अधिक जण जखमी झाले। अपघातानंतर 108 रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी पोहोचले होते। शिवाय सिव्हिल सर्जन डॉक्टर रवींद्र सोनवणे हे देखील मदत कार्यासाठी धावून गेले। जखमींना उपचारार्थ साक्री रुग्णालय तसेच धुळे येथील हिरे रुग्णालयात भरती करण्यात आले। या घटनेमुळे तामसवाडी आणि शिरडाणे गावात शोककळा पसरली आहे। दुपारी उशिरापर्यंत पोलिसांकडून अपघाताची नोंद घेतली जाते। आज आपल्या धुळे तालुक्यातील शिरडाणे गावामध्ये वऱ्हाड लग्नाच्या निमित्ताने साक्री तालुक्यामध्ये गेले असताना रस्त्यामध्ये दुर्दैवी अपघात त्यांचा झाला। माझी या अपघाताच्या निमित्ताने मला माहिती मिळतात आम्ही इथं धुळे सिव्हिल मध्ये आम्ही भेट दिली। तिथे पेशंटची विचारपूस केली, बाकीच्या लोकांना ऍडमिट केलं। काही लोक साक्रीला त्यांना घेऊन गेले असल्यामुळे साक्रीच्या उपजिल्हा रुग्णालयात आपल्या धुळे सिव्हिलला पेशंट तिथं रवाना होत आहेत। त्याच्यामध्ये 2 लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले आहेत, बाकीचे लोक गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर उपचार धुळे सिव्हिलचे आमचे सर्व डॉक्टर बांधव घेत आहेत। काही लोक प्रायव्हेट ठिकाणी ऍडमिट झालेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क चालू आहे। त्या अनुषंगाने मी माझ्या धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील ग्रामस्थांना नम्र विनंती करतो की आता लग्न सराईचा मोठ्या प्रमाणामध्ये ओघ चालू होईल आणि या लग्न सराईमध्ये मोठ्या प्रमाणात वऱ्हाड इकडच्या तिकडे नेलं जातं। या ठिकाणी लग्न सराईमध्ये वऱ्हाड नेत असताना ज्या काही गाड्या आपण भाड्याने करतो त्या भाडेकरू आमच्या ड्रायव्हरांना पण विनंती आहे आणि ज्यांच्या घरी कार्य आहेत, शुभ कार्य असतील, दुःखद प्रसंग असतील, भाड्याच्या गाड्या करत असताना आपण आग्रहाने या गोष्टीची दक्षता घ्यायला पाहिजे आणि ड्रायव्हर लोकांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे। कारण की एका ड्रायव्हरच्या हातामध्ये हजारो लोकांचे कुटुंब, हजारो लोकांचा परिवार त्यांच्या हातामध्ये असतो आणि ते जीवाची पर्वा त्यांनी ती ठेवली पाहिजे आणि काळजी घेऊन आपला हा प्रवास सुखकर केला पाहिजे, ही विनंती मी या निमित्ताने करतो। शेवटी हा प्रसंग दुर्दैवी असतो, कोणाच्या मनात असं नसतं की असं घडायला पाहिजे, पण दुर्दैवाने का होईना पण आपल्याला जास्तीत जास्त असे प्रसंग कसे टाळता येतील याच्यासाठीचा प्रयत्न आपण जागरूक राहून आपल्या नागरिकांनी करायला पाहिजे। या निमित्ताने मी विनंती करतो आपण येणाऱ्या काळामध्ये अशी दक्षता घ्यावी, अशा प्रकारची विनंती करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।